प्रश्न क्रमांक 1, महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव काय होते? ऑप्शन ए ज्योतिराव गोविंदराव फुले, ऑप्शन बी ज्योतिराव सावित्रीबाई फुले, ऑप्शन सी ज्योतिराव फुले, ऑप्शन डी गोविंदराव फुले. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए ज्योतिराव गोविंदराव फुले. प्रश्न क्रमांक 2, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी व कुठे झाला होता? ऑप्शन ए 11 एप्रिल 1827 सातारा, ऑप्शन बी 11 एप्रिल 1827 पुणे, ऑप्शन सी 11 एप्रिल 1828 पुणे, ऑप्शन डी 14 एप्रिल 1827 सातारा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 11 एप्रिल 1827 सातारा. प्रश्न क्रमांक 3, महात्मा फुले यांच्या वडिलांचे व आईचे नाव काय होते? ऑप्शन ए गोविंदराव आणि सावित्रीबाई, ऑप्शन बी रामराव आणि चिमणाबाई, ऑप्शन सी गोविंदराव आणि चिमणाबाई, ऑप्शन डी गणपतराव आणि यशोदाबाई. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी गोविंदराव हे त्यांच्या वडिलांचे आणि चिमणाबाई हे त्यांच्या आईचे नाव होते. प्रश्न क्रमांक 4, महात्मा फुले यांची ओळख कशी होती? ऑप्शन ए केवळ लेखक, ऑप्शन बी समाजसुधारक, लेखक व विचारवंत, ऑप्शन सी राजकारणी, ऑप्शन डी सैनिक. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी समाजसुधारक, लेखक व विचारवंत म्हणून ओळख होती. प्रश्न क्रमांक 5, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व कधी केली? ऑप्शन ए सावित्रीबाई फुले 1848, ऑप्शन बी महात्मा फुले 1873, ऑप्शन सी गोपाळ गणेश आगरकर 1880, ऑप्शन डी लोकमान्य टिळक 1890. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले 1873. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हटले जाते? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी महात्मा ज्योतिबा फुले, ऑप्शन डी गोपाळ गणेश आगरकर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 7, महात्मा फुले यांच्या विचारांवर कोणत्या पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव होता? ऑप्शन ए कार्ल मार्क्स, ऑप्शन बी रुसो, ऑप्शन सी अब्राहम लिंकन, ऑप्शन डी थॉमस पेन. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 8, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? ऑप्शन ए ब्रिटिश सरकार, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी विठ्ठलराव शिंदे, ऑप्शन डी जनतेने. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी जनतेने. प्रश्न क्रमांक 9, महात्मा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक का म्हटले जाते? ऑप्शन ए राजकीय आंदोलनामुळे, ऑप्शन बी शेतकरी चळवळीमुळे, ऑप्शन सी समाजातील न्यायाविरुद्ध लढल्यामुळे, ऑप्शन डी स्वातंत्र्य संग्रामामुळे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी समाजातील न्यायाविरुद्ध लढल्यामुळे. प्रश्न क्रमांक 10, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी आगरकर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 11, महात्मा फुले पुणे महानगरपालिकेचे सभासद कधी होते? ऑप्शन ए 1865 ते 1867, ऑप्शन बी 1876 ते 1883, ऑप्शन सी 1880 ते 1882, ऑप्शन डी 1890 ते 1892.
आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 1876 ते 1883. प्रश्न क्रमांक 12, महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन कधी झाले? ऑप्शन ए 27 नोव्हेंबर 1890, ऑप्शन बी 30 नोव्हेंबर 1891, ऑप्शन सी 28 नोव्हेंबर 1890, ऑप्शन डी 1 डिसेंबर 1890. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 28 नोव्हेंबर 1890. प्रश्न क्रमांक 13, महात्मा फुले यांच्या वडिलांचा व्यवसाय कोणता होता? ऑप्शन ए शेती, ऑप्शन बी फुलांचा व्यवसाय, ऑप्शन सी व्यापार, ऑप्शन डी कारागिरी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी फुलांचा व्यवसाय. प्रश्न क्रमांक 14, महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण कोठे घेतले? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी अहमदनगर, ऑप्शन डी मुंबई. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. प्रश्न क्रमांक 15, भारतामध्ये पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? ऑप्शन ए सावित्रीबाई फुले, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी दोघांनी मिळून, ऑप्शन डी मिस फरारी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दोघांनी मिळून. प्रश्न क्रमांक 16, भारताच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका कोण होत्या? ऑप्शन ए फातिमा शेख, ऑप्शन बी सावित्रीबाई फुले, ऑप्शन सी रमाबाई, ऑप्शन डी आनंदीबाई जोशी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सावित्रीबाई फुले. प्रश्न क्रमांक 17, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव कोणते होते? ऑप्शन ए पाटील, ऑप्शन बी गोरे, ऑप्शन सी शेळके, ऑप्शन डी फुले. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गोरे. त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचे आडनाव फुले हे पडले. प्रश्न क्रमांक 18, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता होता? ऑप्शन ए गुलामगिरी, ऑप्शन बी शेतकऱ्यांचा आसूड, ऑप्शन सी सार्वजनिक सत्यधर्म, ऑप्शन डी ब्राह्मणांचे कसब. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न क्रमांक 19, महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? ऑप्शन ए यशवंत, ऑप्शन बी सखाराम, ऑप्शन सी गोविंद, ऑप्शन डी नारायण. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए यशवंत. प्रश्न क्रमांक 20, सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी महात्मा फुले, ऑप्शन डी महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 21, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? ऑप्शन ए केसरी, ऑप्शन बी दीनबंधू, ऑप्शन सी सत्यशोधक, ऑप्शन डी सुधारक. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी दीनबंधू. प्रश्न क्रमांक 22, बालहत्या प्रतिबंधक ग्रह कोणी सुरू केले? ऑप्शन ए सावित्रीबाई फुले, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी दोघांनी मिळून, ऑप्शन डी सरकारने. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दोघांनी मिळून. प्रश्न क्रमांक 23, महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याची मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती? ऑप्शन ए हंटर आयोग, ऑप्शन बी सायमन आयोग, ऑप्शन सी मंडल आयोग, ऑप्शन डी नेहरू आयोग. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए हंटर आयोग. प्रश्न क्रमांक 24, पुण्यातील कोणत्या बागेत महात्मा फुले यांनी पहिला पुनर्विवाह घडवून आणला? ऑप्शन ए बुधवार बाग, ऑप्शन बी लक्ष्मी बाग, ऑप्शन सी गोखले बाग, ऑप्शन डी शनिवार बाग.
आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी गोखले बाग। प्रश्न क्रमांक 25, सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्टे काय होते? ऑप्शन ए धार्मिक प्रचार, ऑप्शन बी जातिभेद निर्मूलन, ऑप्शन सी राजकीय स्वातंत्र्य, ऑप्शन डी इंग्रजी शिक्षण। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी जातिभेद निर्मूलन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या जीके एक्सप्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट आपल्याला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। धन्यवाद।